आज आपण बॉम्बे टोस्ट सँडविचची रेसिपी बघूया कशी करायची. त्याच्यासाठी लागणारा जो मसाला आहे सँडविच मसाला तो आपण पाहूया. त्याच्यासाठी आपण 1 चमचा आपण बडीशेप घेतली, 1 चमचा आपण जिरं घेतलं आहे, त्याच्यानंतर 10 ते 12 काळी मिरी घेतली आहेत आणि 2 ते 3 लवंगा आणि 2 पाकळ्या आपल्या चक्री फुलाच्या घेतल्या आहेत आणि अर्धा इंच आपल्याला दालचिनी घ्यायची आहे आणि ही आमचूर पावडर आहे आणि हे ब्लॅक सॉल्ट आहे आणि आपल्याला साधं सॉल्ट. असं हे सगळ्या गोष्टी बारीक गॅसवर भाजायच्या आहेत आणि गार झाल्यानंतर आपण त्याची एक पूड बनवून घेणार आहे. तो आपला मसाला झाला. ही ग्रीन चटणीची मी रेसिपी सांगते तुम्हाला. ह्याच्यासाठी आपण भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे, अर्धा इंच आलं घेतलं आहे, 2 मिरच्या घेतल्यात, लिंबू, मीठ आणि जराशी जिरापूड, मीठ आणि ही माझ्याकडं रेडी पुदिनाची पेस्ट होती ती मी घेतली आहे. पण तुमच्याकडे जर फ्रेश पुदिना असेल तर तुम्ही फ्रेश पुदिना घ्या. आणि हे सगळं ग्राइंड झाल्यानंतर ही आपली ग्रीन चटणी रेडी होणार आहे. तर आता आपल्याला ड्राय चटणी ही पण रेडी आहे आणि आता आपली ही ग्रीन चटणी पण रेडी आहे. आणि आता आपण सँडविचसाठी आता इथे मी ऑनियनच्या रिंग्स, टमॅटोच्या रिंग्स, उकडलेल्या बटाट्याच्या कापट्या आणि थोडंसं मोझरेला चीज घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही आवडीच्या भाज्या घेऊ शकता, पण आत्ता माझ्याकडे अवेलेबल ह्या होत्या म्हणून मी ह्या घेतल्यात. चीज पण मोझरेला जास्त चांगलं लागतं, पण बाकी तुमच्याकडं कुठलं अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. आता आपण सँडविच असेंबल करूया. पहिल्यांदा आपण ब्रेडला बटर लावून घेऊया दोन्ही साईडला. त्याच्यानंतर आपल्याला आता ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे दोन्ही साईडला. आता आपण आपल्याला आवडीच्या आपल्या कोणत्याही असतील त्या भाज्या आपण त्याच्यावर घालायच्या. आत्ता मी टॅमॅटो आणि कांदा घालते आणि हा बटाटा घालते. त्याच्यानंतर आपल्याला थोडासा आपण आता हा सँडविच मसाला जो बनवला आहे तो आपण थोडासा भुरभुर हवायचा आहे त्याच्यावर. आणि आता आपण ह्याच्यावर आता मोझरेला चीज घालूया आणि हे पूर्ण बंद करूया दुसऱ्या स्लाइसनी. आणि आता आपल्याला हे टोस्ट करायचं आहे. आता हे टोस्ट मेकरमध्ये गरम झाल्यानंतर आपण आता हे ठेवलेलं आहे. तर 2 ते 3 मिनटं लागतील तुम्हाला ह्याच्यासाठी. 2 ते 3 मिनटानंतर पाहूया आपलं सँडविच हे कसं दिसते. हे आता गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आपलं सँडविच. आता हे रेडी झालेलं आहे. तर आपण हे काढून घेऊया. आणि सर्विंग करतानासुद्धा तुम्ही हे हाफ करायचं म्हणजे खाताना बरं वाटतं. आणि ते सर्विंगसाठी आपण त्याच्याबरोबर आता आपण टॅमॅटो केचप आणि आपली ही ग्रीन चटणी दिलेली आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला सांगा, कमेंट करा. आपण हे सर्विंग करताना आता ह्याच्याबरोबर आपण एक कॅपुचिनो पण दिलेला आहे जी आपली ब्रेकफास्टची रंगत अजून वाढवणार आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस डे.